गरोदरपणात एक्झॅक्टली कोणते विचार किंवा कोणती पुस्तकं आईने वाचली पाहिजे हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. खूप साऱ्या जणांना असं वाटतं की गर्भसंस्कारबद्दल वाचावं, मी महाभारत वाचावं, मी गीता वाचावी, मी रामायण वाचावं, किंवा काही जणांना असं वाटतं की मी एक्झॅक्टली काय वाचावं, व्हॉट टू एक्सपेक्ट व्हेन यू आर एक्सपेक्टिंग. खूप सारे फेमस ऑथर्स आहेत ज्यांनी अप्रतिम गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि ज्या वाचल्याने 100% जर तुम्हाला नॉलेजमध्ये भर पडत असेल तर तुम्ही नक्की वाचाव्या. पण ॲट द सेम टाईम एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं खूप जास्त महत्त्वाची आहे की प्रेग्नन्सीमध्ये असं सगळं वाचा ज्याने तुम्हाला प्रेग्नन्सीचं नॉलेज इम्प्रूव्ह होतं आहे. दॅट्स व्हेरी व्हेरी गुड. दुसऱ्या हाताला असं सगळं वाचा ज्याने तुम्हाला प्रेग्नन्सीतले विचार इम्प्रूव्ह होतात. सो तुम्ही ऑनलाईन बघितलं तर खूप सारे ॲप्स, खूप सारे वेबसाईट्स मी बघितले आहेत ज्याच्यावरती चांटिंग्स, काही गोष्टी, काही स्पिरिच्युअल ट्रूथ्स, काही वैदिक ट्रूथ्स असे तुम्हाला खूप सारे ऐकायला मिळतील. म्हणून गरोदरपणात चांगले विचार असावे ह्यासाठी काय करावे? आयडियली आपण म्हणतो प्रेग्नन्सी रिलेटेड पुस्तकं ना खूप नाही वाचायची. म्हणजे असं नाही होतं का मग की पूर्ण 9 महिने मी हे गर्भसंस्कार, मग मी ते गर्भसंस्कार, मग मी हे प्रेग्नन्सीचं पुस्तक, मग मी ते प्रेग्नन्सीचं पुस्तक, नुसतं हेच वाचते. हे वाचणं हा एक भाग आहे. पण दुसरा एक खूप महत्त्वाचा भाग आहे की अशा गोष्टी वाचा जेणेकरून तुमची सेल्फ हेल्प होईल. सेल्फ हेल्प बुक जे असतात, नॉन फिक्शन बुक, जसे की सिक्रेट आहे, एखादी ऑटोबायोग्राफी आहे, रिच डॅड पुअर डॅड आहे, जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल स्टोरी आहे, महेंद्रसिंग धोनीची ऑटोबायोग्राफी असेल, सचिन तेंडुलकरची ऑटोबायोग्राफी असेल, अब्दुल कलामांची ऑटोबायोग्राफी असेल, स्टीव्ह जॉब्सची ऑटोबायोग्राफी असेल. सो बेसिकली आपले विचार हे कसे असावे अशा लोकांबद्दल वाचा जे तुमच्या विचारांना प्रेरणा देतात. हे प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. तिसरा महत्त्वाचा भाग, तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये तुमच्या विचारांसाठी अशा गोष्टी वाचल्या पाहिजेत जे तुम्हाला विचारांना प्रवृत्त करतात. जसं चाणक्य नीती, चतुर चाणक्य, अकबर बिरबल, मायथॉलॉजिकल स्टोरीज फ्रॉम रामायण अँड महाभारत. या सगळ्या स्टोरी बुक्स स्पेशली लहान मुलांसाठी डिझाईन केल्या गेल्या होत्या की जेणेकरून त्यांना 1 पेज, 1.5 पेज, 2 पेज वाचून काहीतरी नवीन मॉरल शिकले पाहिजेत आणि ते त्यांनी त्यांच्या आयुष्यात यूज केलं पाहिजे. तर गरोदरपणात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की वाचाव्या, कारण त्याच्यामुळे तुमच्या विचारसरणीत खूप जास्त फरक पडतो. आपण सगळेजण काय करतोय माहिती आहे? नाही मी काय करू जेणेकरून बाळाचं इंटेलिजन्स खूप चांगलं होईल. पण आपण ह्याचा विचारच नाही करत आहे की आईचे विचार आणि आईचा इंटेलिजन्स ह्याचा बाळावरती खूप जास्त परिणाम होतो. तुम्ही दोघं पण ॲज अ कपल कन्फ्यूज आहे का की एक्झॅक्टली गर्भसंस्कार म्हणजे काय असतं, एक्झॅक्टली आईच्या विचारांचा बाळावर कसा परिणाम होतो? चला आपण विचार करूयात. माझ्या डोक्यात जर तुम्हाला एखादी गोष्ट टाकायची असेल तर तुम्हाला किती प्रयत्न करायला लागतील? श्रेया तू वेडी आहे, श्रेया तू मूर्ख आहे, श्रेया तुला कळत नाही का? ॲक्च्युली त्याचं माझ्यावरती काय असर होईल? मी श्रेया शाह आहे, मग चाइल्ड बर्थ एज्युकेटर. मी गेले 16 वर्ष झाले एक्सपेक्टिंग कपल्सबरोबर काम करते. त्यांच्याबरोबर गर्भसंस्कार, लेबर प्रिपरेशन, ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर, लहान बाळांचं जेवण, हे सगळं मी त्यांना शिकवते. पण असं आहे का की माझ्याबद्दल कोणीच कधी चुकीचं काही बोललं नाही? बोलले असतील. काही लोकांना माझी पद्धत नाही आवडत, काही लोक यूट्यूबवरती कमेंट करतात ओव्हर ॲक्टिंग चालली आहे. पण नाही, माझं एक्सप्रेस करायची पद्धत तशी आहे. म्हणून मी काय प्रत्येक कमेंट मनावर लागून घेते का स्वतःच्या? नाही लागून घेत. मी स्वतःला म्हणते माय बी तो माणूस मला ओळखत नाही किंवा त्या माणसाला माहिती नाही माझा स्वभाव कसा आहे. दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. पण प्रेग्नन्सीत एखादी गोष्ट एवढ्या लाईटली घेतली जात नाही. कुठून तरी दूरच्या माणसाने दिलेली एखादी त्यांच्या प्रेग्नन्सीतली निगेटिव्ह बातमी, एखाद्या पुस्तकात तुम्ही वाचलेली एखादी कमेंट की असं झाल्यानंतर असं पण होऊ शकतं, ती कमेंट तुमच्या डोक्यात राहणं, एखादा निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात राहणं, हे खूप कॉमनली बघितलं गेलं आहे. म्हणजे काय? प्रेग्नन्सीत तुम्ही कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करता. म्हणून प्रेग्नन्सीत जर तुम्ही तुमची वाचायची दिशा बदलली, जसं की मी तुम्हाला सांगितलं ऑटोबायोग्राफी, सो रीडिंग अबाउट इन्स्पायरिंग पर्सनॅलिटीज, तुम्ही ऑडिओ बुक पण ऐकू शकता, काही फरक पडत नाही.
बेसिकली या छोट्या छोट्या मॉरल गोष्टींच्या स्टोरीज आणि या सगळ्या नॉन फिक्शन बुक्स हे तुमच्या विचारांवरती परिणाम करतात. म्हणून प्रेग्नन्सीत विचार हे कसे असावेत? लोक म्हणतात शुद्ध विचार करा, चांगले विचार करा, फक्त चांगलंच विचार करा. असं होत नाही ना. म्हणजे थोडक्यात एखादा निगेटिव्ह विचार मनात आला किंवा एखादा चुकीचा विचार मनात आला, तो किती वेळ तुमच्याकडे राहतोय तो ठरवणार आहे त्याचा इम्पॅक्ट तुमच्यावरती काय होणार. म्हणून एका विचाराहून दुसऱ्या विचारावर पटकन कसं मला शिफ्ट होता येईल हे जर आपण प्रेग्नन्सीत शिकलो तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. तुम्ही स्वतःच्या प्रेग्नन्सीला कसं बघता? डॉक्टरच्या व्हिजिट, सोनोग्राफी, फोटोशूट्स, प्रॉपर डाएट, माझं वजन वाढलं की नाही, बाळाची वाढ नीट आहे की नाही, तसं राईट. मायध्वजा प्रेग्नन्सीला कसं बघता माहिती आहे? आम्ही मायध्वजा प्रेग्नन्सीला बघतो तुमच्या बाळाच्या आणि तुमच्याही पलीकडे. आम्ही त्याला एक अनुभव म्हणून बघतो, आम्ही त्याला एक आयुष्यभराची आठवण म्हणून बघतो, आम्ही त्या एक्सपिरियन्सला एक कॉन्फिडन्स जर्नी म्हणून बघतो आणि आम्ही त्या अख्ख्या एक्सपिरियन्सला एक स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स समजतो जो एका आईच्या अंगात 2 हार्टबीट जेव्हा करताय आणि आपण जेव्हा म्हणतो 2 जीवाची आई एका जीवाला जन्म देणार आहे. म्हणून आमच्यासाठी प्रेग्नन्सीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि अप्रोच हा खूप जास्त वेगळा आहे. म्हणून आम्ही म्हणतो की जर तुमच्याही कोणाला प्रेग्नन्सीत आमच्याकडून ट्रेन व्हायचं असेल, यस, गर्भसंस्कार, आर्ट थेरपी, प्राणायाम, गरोदरपणात केले जाणारे व्यायाम, त्याच्याचबरोबर तुमचं लेबर प्रिपरेशन, ब्रेस्ट फीडिंग, बेबी केअर, पोस्ट डिलिव्हरी केअर, हे सगळं काही जर तुम्हाला आमच्याकडून शिकायचं असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन www.myduja.com आणि आमच्या ज्या अपकमिंग क्लासेस आहेत त्याला नक्की रजिस्टर करा. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. आणि आपल्या विचारांवरती आपणच काम केलं पाहिजे. दुसरे जे काही बोलतात त्याला लांब ठेवता पण आपल्याला आलंच पाहिजे. कीप वॉचिंग मायध्वजा. आणि तुम्हाला जर स्ट्रेच मार्क्ससाठी, निप्पलला जळजळ होते त्याच्यासाठी, स्ट्रेच मार्क्स येऊ नये यासाठी जर रेमेडीज पाहिजे असतील आणि तुमच्या शतावरीसाठी तर मायध्वजाच्या शॉप सेक्शनमध्ये नक्की जाऊन चेक करा. तुम्हाला लागतील असे खूप मस्त हँडमेड, होममेड प्रोडक्ट तुम्हाला तिथे मिळतील. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाईम अँड बाय.